नासिक के येवला क्षेत्र में जल संकट से जूझ रहे इलाके में अब बड़ा बदलाव देखने को मिल रहा है। मंत्री छगन भुजबल के प्रयासों से मांजरपाड़ा परियोजना और पुणे गांव दरसवाड़ी डोंगरगांव नहर के जरिए पानी पहुंचने से क्षेत्र में जल क्रांति आई है। इससे कृषि, दुग्ध और पोल्ट्री व्यवसाय को नई गति मिली है। बांध और कुओं में जल संचय बढ़ने से भूजल स्तर में सुधार आया है। किसानों ने अंगूर, अनार और अमरूद जैसी फलों की खेती बढ़ाई है और अब साल में 3 फसलें ले रहे हैं। पानी उपलब्ध होने से दूध उत्पादन और पोल्ट्री व्यवसाय में भी बढ़ोतरी दर्ज की गई है, जिससे अब अकालग्रस्त क्षेत्र अब समृद्धि की ओर बढ़ रहा है। मागील 2-3 वर्षामध्ये आमच्या मांजरपाडा प्रकल्प जो दरसवाडी डोंगरगाव पोच कालवा आहे याला पाणी आल्यानंतर सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी नक्कीच त्याचा फायदा झालेला आहे। इथून मागे जे आमचे 2-2 पिकं निघायला सुद्धा पाणी कमी पडायचं ते आता या ठिकाणी आमचे 3-3 पिकं निघून सुद्धा पाणी कमी पडत नाही आणि यामुळेच आमचं उत्पन्न बऱ्यापैकीच वाढलेलं आहे। आणि या ठिकाणीच आमचा जो दुष्काळी भाग होता तो सुजलम सुफलम झालाय भुजबळ साहेबांमुळे असं म्हणायला हरकत नाही। आणि आमची फक्त भुजबळ साहेबांकडे सध्याची मागणी अशी असेल की याला दिवाळीनंतर देखील एक रोटेशन आलं पाहिजे आणि आमचे जे बागा आता व्यवस्थित निघत आहे असेच निघत राहो हीच अपेक्षा आहे। खर्च एक 2-3 वर्षाच्या आधी आमच्याकडे जे तरुण वर्ग होता तो दूध व्यवसाय वळलेला नव्हता, पण मागे 2-3 वर्षांमध्ये पाणी आल्यानंतर भुजबळ साहेबांचे जे प्रयत्न होते त्याला यश आलं आणि पाणी आल्यानंतर आमच्याकडं तरुण वर्ग दुग्ध व्यवसाय वळाला आणि सध्या परिस्थितीमध्ये आमच्या गावामध्ये 8-10 हजार लिटरचं कलेक्शन असून तरुण वर्गाला यामधून बऱ्यापैकीचा फायदा झालेला आहे आणि तरुणांना सध्या आता बाहेर कामाला जायची गरज पडत नाही। आणि इथून मागं जे घरचे म्हणायचे की बाहेर कामाला जाय आता ती गरज पडत नाही आणि तरुण वर्ग सुद्धा देखील यामधून निश्चितच पैसा कमावण्याच्या पाठीमागे लागलेला दिसून येत आहे। असंच चालत राहू। येवला तालुक्याचा उत्तर पूर्व भाग हा पूर्णतः दुष्काळी भाग, ज्या ठिकाणी कधी पाणी येईल असं कोणाला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं। परंतु भुजबळ साहेबांनी आपल्या कल्पकतेने अथक प्रयत्नातून सुरगाणा तालुक्यातील मांजरपाडा येथून तब्बल 151 किलोमीटर डोंगरगावपर्यंत या मतदारसंघात पाणी आणलं आणि आज या पाण्याने हा भाग पूर्णतः बागायती झालेला आपल्याला दिसतो आहे। पावसाळ्यातील ओव्हरफ्लोच्या पाण्याने म्हणजे साधारण ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये या ओव्हरफ्लोच्या पाण्याने मतदारसंघातील पूर्ण बंधारे पूर्णतः भरले जातात आणि त्या बंधाऱ्याचं पाणी जानेवारी फेब्रुवारीपर्यंत या ठिकाणी असतं। स्वाभाविकच या बंधाऱ्यांच्या पाण्याने जमिनीची पाणी पातळी वाढलेली आहे। आज एप्रिल मे मध्ये देखील या भागात विहिरींना आजही पाणी दिसून येते। त्यामुळे या ठिकाणी द्राक्ष बागा असतील, डाळिंब बाग असतील, पेरू बागा अशा बागांची लागवड आमच्याकडे सुरू झाल्याने अतिशय आनंदाचं वातावरण आहे। आम्हाला यापुढे देखील अपेक्षा आहे की माजी खासदार समीर भाऊ यांनी दिवाळीनंतर पाण्याचं एक रोटेशन कसा देता येईल जेणेकरून आमचा भाग हा 100% पाटाखालचा बागायती भाग होईल यासाठी प्रयत्न करावे। काही दिवसापूर्वी येवला तालुक्यातील बाळापूर, त्याचप्रमाणे चांदवड तालुका येवला आणि चांदवड तालुक्याच्या हद्दीवरील जी गावं आहेत कातरणी, तळेगाव या ठिकाणी समीर भाऊंनी सर्वे केलेला आहे की या ठिकाणी एक मोठं धरण निर्माण करून ओव्हरफ्लोच्या पाण्याने हे धरण पावसाळ्यात भरलं जाईल आणि दिवाळीनंतर त्या धरणामधून आपल्याला पूर्ण मतदारसंघातल्या या कालव्याला एक रोटेशन देता येईल। आम्हाला शेतकऱ्यांना निश्चितच विश्वास आहे की निश्चितच समीर भाऊंच्या या प्रयत्नांना यश येईल आणि आम्हाला दिवाळीनंतर एक रोटेशन भेटेल। मांजरपाडा जो प्रकल्प आहे हा प्रकल्प जर तुम्ही पाहिलं तर या दरसवाडी पोच कालवा आहे, या कालव्यामुळं जे पाणी गेलं एवढ्या 3-1 वर्षामुळे पाणी गेल्यामुळे वड्या नाल्यांनी आमच्या पाणी सोडलं, जमिनीत पर्क्युलेशन झालं आणि आम्ही जे दुष्काळी जो भाग होता आमचा आज 1-2च पिकं निघायचे, 2 जेमतेम निघायचे, पण आज जर पाहिलं तर आमच्या बागा हिरवे चारे म्हणजे पाण्याचं खूप आम्हाला असं हे फायदा झाला आणि इथून पुढं पण असंच फायद्याचं आम्हाला पाणी 8 महिने जर झालं तर आणखीन माननीय भुजबळ साहेबांनी याचं प्रयत्न करावे अशी आमची विनंती। पहिले किती पिकं घ्यायचं, पहिले जेमतेम 2 पिकं घ्यायचो आणि आज 3 पिकं घेऊन सुद्धा म्हणजे बाग आहे, बागाला 12 पाणी लागत आणि आम्हाला तसं पाणी भेटतं। पण मग आता बाग आहे समजा भिमुंगे उन्हाळी पिकं आमचे स्वप्न होते, पण आज जर पाहिलं तर सगळीकडे हिरवळ आहे आमची पाण्यामुळे, पाण्याचं पर्क्युलेशन खूप झालेलं आहे। आम्हाला मांजरपाडा प्रकल्पाचा फायदा निश्चितच खूप झालेला आहे।